वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाइन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक अशी डिझाइन बनवायची असेल आणि बऱ्याचदा आपल्याला डिझाइन बनवणं खूप अवघड वाटतं। तर आज मी तुम्हाला जी डिझाइन सांगणार आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने परफेक्ट अशी ब्लाउज डिझाइन सहजच बनवता येईल। आणि नक्कीच ह्या ब्लाउज डिझाइनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल। आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा अशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन नक्कीच आवडेल। सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि आता आपण वेळ न घालवता आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल, ते देखील प्रॉपर फिनिशिंग जाईल। ठीक आहे, हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाउजचा हा बॅकनेक मी इथे कटिंग करून घेतलेला आहे। त्याचबरोबर त्याचं मॅचिंग असं अस्तरचा बॅकनेक सुद्धा इथे मी कटिंग केलेला आहे। ठीक आहे, तर बघा आता यावर आपण खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग बोटनेकची डिझाइन बनवणार आहोत। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला या ब्लाउजचं मेजरमेंट काय आहे ते सांगते, म्हणजे त्यानुसार तुम्हाला मार्किंग करता येईल। तर बघा हा जो काही ब्लाउज आहे तर त्याची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 14ला मार्किंग करून घेतलेली आहे। आणि याचं शोल्डर आपण टाकलेलं आहे इथे 6.5 इंच आणि इथे जी काही गळारुंदी आहे तर ती आपण घेणार आहोत 3.5। आणि बघा जेवढं शोल्डर आहे तेवढंच आपल्याला मुंडा टाकायचा। तो मुंडा इथे 6.5 टाकला आणि 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप दिला। त्यानंतर छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच असं टोटल 9.5ला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। ठीक आहे, तर बघा आता सगळ्यात आधी आता आपण जो काही गळा आहे तर त्याची मार्किंग इथे अस्तरवर करणार आहोत। तर त्यासाठी जो काही ब्लाउजचा बॅकनेक आहे तर तो आधी आपण साईडला ठेवून घेऊयात। तर बघा जो काही तुमचा गळा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायचं, पण हा बोटनेक आहे तर सगळ्यात आधी वरती 3 इंचाचा एक गळ्याची आपल्याला मार्किंग इथे करून घ्यायची आहे। आणि बघा इथे जो काही गळारुंदी आहे तर ती घ्यायची आहे 3.5 इंच। आणि त्यानंतर बघा आता इथून खाली आपल्याला घ्यायचं आहे 8.5 आणि पुन्हा 3.5 गळारुंदीची मार्किंग करून घेतलेली आहे। आणि बघा ह्या पद्धतीने हे बॉक्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहेत। तर बघा इथून थोडं तिरकं झालेलं आहे, मी सरळ लाईन ड्रॉ केली आणि वरचा गोलाकार आपल्याला द्यायचा आहे इथपर्यंत। ठीक आहे, त्यानंतर इथून बघा आपल्याला ह्या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे। थोडा खाली पानाचा जसा आकार असतो तसा आपण दिलेला आहे। बघा इथून कंटिन्यू डायरेक्ट इथपर्यंत दिलेला आहे। ठीक आहे, तर बघा आता ही जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती आपल्याला इथे आता कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे। तर बघा डबल फोल्ड इथे कॅनव्हास पेपर करून घ्यायचा आहे। तो ह्या पद्धतीने बरोबर बघा तिथे मी ठेवलेला आहे। तर इथे आपण आता एक पिन लावून घेऊयात, म्हणजे मग गळ्याची मार्किंग करताना ते आपल्याला हलणार वगैरे नाही। आणि बघा फेंट आपल्याला ती मार्किंग दिसते कॅनव्हास पेपरवर जी अस्तरवर केलेली आहे चॉकनी ती। तर बरोबर त्यावरच बघा आता आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे। आणि मार्किंग करताना कुठेही काही हलू देऊ नका, म्हणजे गळा जास्त स्प्रेड वगैरे होणार नाही। तर बघा ह्या पद्धतीने आता मार्किंग करून घेतलेली आहे। ठीक आहे, तर बघा इथे एक साईडने मार्किंग केलेली आहे, तीच मार्किंग आता दुसऱ्या साईडला आपल्याला इथे करून घ्यायची आहे, म्हणजे मग स्टिच करताना दोन्ही साईडचा गळ्याचा शेप वगैरे व्यवस्थित येतो, वरखाली वगैरे होत नाही। आणि बघा थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन पाहिजे, त्यामुळे मग मी कडेने एक मार्किंग करून घेतली। तर बघा मग बरोबर त्या मार्किंगच्या तिथूनच आता आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे। ठीक आहे, तर बघा आता हा कॅनव्हास पेपर आपला इथे कट झालेला आहे। तर आता कॅनव्हास पेपर आपल्याला डायरेक्ट इथे लावायचा आहे। तर सगळ्यात आधी बघा मी काय केलेलं आहे, आता जो काही ब्लाउजचा बॅकनेक आहे तर तो सरळ ठेवायचा, त्यानंतर त्यावर ठेवायचा अस्तरचा बॅकनेक आणि त्यावर मग नंतर कॅनव्हासचं बघा सेंटर बरोबर इथे मॅच केलेला आहे। ठीक आहे, आणि सगळ्यात आधी आता सेंटरला आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे। या स्टेपमुळे काय होतं की आपल्या दोन्ही साईडनी गळ्याचा शेप व्यवस्थित येतो। बऱ्याचदा काय होतं की ते लावताना तिरकं वगैरे होऊ शकतं, मग शेप पुन्हा चेंज होतो। आणि ही बघा कॅनव्हास पेपर गळा करण्याची खूप सोपी पद्धत आहे। बघा ह्या कॅनव्हास पेपरला आपण कुठेही काही अस्तर लावलेलं नाही आहे, एका स्टेपमध्ये हा गळा रेडी होतो। तर बघा जी काही गळ्याची मार्किंग आहे त्यावरच एक्झॅक्टली आता आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे। तर टिप मारताना कुठेही काहीही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची, व्यवस्थित थोडं थोडं पकडत आपल्याला ह्या पद्धतीने बरोबर त्या मार्किंगवरच टिप मारून घ्यायची आहे। बऱ्याच कॅनव्हास पेपर गळा
लावून करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, पण ही माझी एकदम सोपी पद्धत आहे. ह्या पद्धतीत तुम्हाला लक्षात येईल ते आपल्याला कॅनव्हास पेपरला कुठेही अस्तर लावायचं नाही. आपण डायरेक्ट जो काही ब्लाऊजचा कपडा होता तर तो सरळ ठेवला, त्यावर अस्तर आणि त्यावर आता हा कटिंग केलेला कॅनव्हासचा गळा इथे ठेवून घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने बघा टिप मारून घेतलेली आहे. बरोबर जो गळा होता एक्झॅक्टली त्यावरच. ठीक आहे, कमी जास्त वगैरे होऊ द्यायचं नाही, म्हणजे गळ्याचा शेपसुद्धा चेंज होत नाही. आता इथे टिप मारून झाल्यानंतर बघा इथे खालच्या साईडला म्हणजे कमरेला आपण इथे साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घेतली. ह्या स्टेपमुळे गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही फिनिशिंग सहित सोबत रेडी होतं. आणि बघा जो एक्स्ट्राचं खालचं होतं तर ते कटिंग केलं. त्याचबरोबर आता गळ्याच्या इथे सुद्धा बघा जो काही एक्स्ट्राचा पार्ट आहे तर ते कटिंग करून घ्यायचं आहे. एकदम किंचितचं आपण थोडंसं मार्जिन इथे ठेवलेलं आहे. बघा तुमच्या लक्षात येईल पावपेक्षा पण कमी आहे, पण मग थोडंसं ठेवलं आहे. आणि आता आपल्याला हे मधलं कट केल्यानंतर ह्या गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून हा जो काही गळ्याचा शेप आहे तर तो व्यवस्थित प्रॉपर येणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मग आपण इथे काय होतं, बऱ्याचदा कट्स जर मारले नाही तर तो कॅनव्हास पेपर आतमध्ये आपल्याला हवा तसा फोल्ड होत नाही आणि मग कितीही चांगलं कॅनव्हासवर आपण गळ्याची मार्किंग केली तरीसुद्धा ब्लाऊजला तो गळा व्यवस्थित येत नाही. त्यामुळे मग आठवणीने इथे कट्स मारायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कट्स मारताना ब्लाऊजला कट जाणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची. आणि बघा ह्या पद्धतीने आता आपण हा पार्ट सरळ करून घेऊयात. तर तुमच्या लक्षात येईल बघा कॅनव्हास पेपर बरोबर ब्लाऊज आणि अस्तरच्या मध्ये गेलेला आहे. आणि बघा हा जो काही कानाकोपरा आहे तर तो व्यवस्थित आपण अलगद स्क्रू ड्रायव्हरने फोल्ड करून काढून घ्यायचा. तर तुम्ही सुद्धा कुठल्याही शार्प गोष्टीने तो काढू शकतात. ठीक आहे, हे बघा या पद्धतीने. तर आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे की आपल्याला आता इथे गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. तर इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा कपडा आहे आतला तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. कारण की जर का ते दिसलं अस्तर वरती तर मग सगळं ब्लाऊजचं लूक जातं. सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक दाबटीप देऊन घ्यायची आहे. कारण की आता गळ्याचा आकार कसा येईल त्यावरच आपला बॅकनेकची डिझाईन आणि ब्लाऊजला लूक येणार आहे किंवा त्याचं लूक जे आहे तर ते त्यावर डिपेंड आहे. तर बरोबर बघा ह्या पद्धतीने थोडं थोडं पकडून आता मी इथे छान परफेक्ट फिनिशिंग सहित गळ्याला दाबटीप दिलेली आहे. तर तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने देऊन घ्यायची आहे. तर बघा आता गळ्याला दाबटीप दिल्यानंतर बघा लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा दाबटीप देताना अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा इथे तुम्ही बघू शकतात की गळ्याचा शेप एकदम छान परफेक्ट प्रॉपर आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा आता आपल्याला अस्तर आणि ब्लाऊजचा बॅकनेक ह्या पद्धतीने कडेकडेने टीप मारून जोडून घ्यायचं आहे. लक्षात राहू द्या जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे. कारण की हे काय आपलं म्हणजे मार्जिन आपण कटिंगमध्ये याचं पकडत नसतो. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तर आपलं परफेक्ट कटिंग असते. ब्लाऊजचा कपडा आपण एक्स्ट्रा कट करतो कारण ते स्टिच करताना सोपं जावं त्यासाठी. म्हणूनच मग आपल्याला हे जोडून एक्स्ट्राचा कपडा कट करायचा. त्यामुळे मग ते जोडताना एकदम कमीत कमी आपल्याला तिथे मार्जिन पकडायचं आहे. ठीक आहे, जेवढं शक्य आहे तेवढं कडेने टीप द्यायची. आणि बघा ह्या पद्धतीने ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा कट करून आपण हा परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करून घेतलेला आहे. ठीक आहे, तर बघा खूप छान असा गळ्याचा शेपसुद्धा इथे आलेला आहे. त्यानंतर ब्लाऊज पीस कट केल्यानंतर बघा जो काही कपडा उरलेला आहे तर त्यातून आपल्याला ही एक पट्टी कट करून घ्यायची आहे. आपल्याला डिझाईनसाठी लागणार आहे. तर बघा मी कडेने ती कट करून घेतलेली आहे. आणि बघा आता त्याचं दुसऱ्या साईडचं थोडंसं धागे वगैरे निघत होते तर ते सुद्धा कट करून व्यवस्थित मी इथे आता सरळ ही पट्टी रेडी करून घेते. आणि बघा ह्या पद्धतीने एक फोल्ड, दुसरं फोल्ड आणि अजून एक फोल्ड अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला ही एक पट्टी म्हणजे नॉट टाईपच पण चपटी अशी इथे तयार करून घ्यायची आहे. तर व्यवस्थित एकसारखं फोल्ड करायचं म्हणजे त्या पट्ट्या व्यवस्थित एकसारखे येतील आपलं, म्हणजे ब्लाऊजची डिझाईनची फिनिशिंग वगैरे बिघडणार नाही. तर बघा मग ही जेवढी पट्टी आहे तर तेवढ्या मी पूर्ण पट्टीला इथे फोल्ड करून व्यवस्थित टीप मारून घेते, म्हणजे मग तुम्हाला सुद्धा व्यवस्थित परफेक्ट असं फिनिशिंग दिसेल. सो तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने व्यवस्थित करायचं आहे. तर बघा ही पूर्ण पट्टी आता टीप मारून आपण रेडी करून घेतलेली आहे. तर आता काय करायचं बघा, याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहे एकसारखे. फोल्डिंगला जेवढे लागतील तेवढे मी अंदाजे इथे बघा हे कटिंग करून घेते. ठीक आहे, तर बघा आता हे कट झालेलं आहे. तर आता मोजून घेऊयात. दोन्ही साईडला आपल्याला सेम लावायचे आहेत. कमी जास्त झाले तर पुन्हा फिनिशिंग बिघडू शकते. सो तसं होऊ नये त्यासाठी मग मी ज्या पद्धतीने सांगते तर तुम्ही सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे, तर बघा आता सगळ्यात आधी इथून इथे लावायला सुरुवात करणार आहोत आपण. तर तिथे व्यवस्थित डबल टिप देऊन आपण ते पॅक करून घेणार आहोत. हे बघा. ठीक आहे, त्यानंतर आता आपण मार्किंग करून घेऊयात थोडीशी, म्हणजे मग आपल्याला थोडासा अंदाज येईल की कुठं कुठं लावलं गेलं पाहिजे. आणि ते व्यवस्थित ती पट्टी जी आहेत ना तर ती
गोलाकार लावायची नाही आपल्याला, ती सरळ लागली पाहिजे, कारण की सरळ आपल्याला ते नॉट ओवायचे आहे त्यामध्ये. तर बघा मग ते मार्किंगच्या अंदाजाने मी बरोबर एक एक लावून इथे टीप मारून घेते. ठीक आहे. तर बघा पूर्ण व्यवस्थित फिनिशिंग वगैरे ची काळजी घ्यायची, डिस्टन्स पण सेम राहील याची पण थोडी काळजी घ्यायची, नाही तर मग पुन्हा लूक वगैरे बिघडू शकतं. सो तसं होऊ नये त्यासाठी मग व्यवस्थित काळजीपूर्वक बघा मी इथे हे एक साईडला तर आता आपले लावून झालेले आहे. ठीक आहे. व्यवस्थित लॉकसुद्धा केलंच. आता बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून इकडची मार्किंग आपल्याला इकडं करायची, म्हणजे मग दोन्ही साईडचे व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जाईल आणि मग आपले डिझाईनला पण काही प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा मग तिथे सुद्धा व्यवस्थित स्टार्टिंगला लॉक केलं आणि ह्या पद्धतीने जिथे मार्किंग केलेली आहे तर तिथेच व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. लक्षात राहू दे मी ते सरळ लावलेले आहेत, गळ्याचा शेप जसा आहे तसे लावलेले नाही आहेत, त्यामुळे थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या की मी कशा पद्धतीने ते लावलेले आहेत. तर बघा मग ह्या पद्धतीने आता उरलेले जेवढे दोन आहेत तर ते सुद्धा आपण लावून घेऊया. तिथे व्यवस्थित लॉकसुद्धा करायचे आहे, लक्षात राहू द्या. आणि बघा इथे शेवटचं सुद्धा डबल टिप देऊन आपण इथे लॉक करून घेतलेलं आहे. तर बघा मग गळ्याला पूर्ण आपण ते नॉट लावून घेतलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं बघा, आता बॅक साईडला सगळ्यात आधी आपण टक्स टाकून घेऊयात, म्हणजे मग आपल्याला बाकीचे डिझाईन वगैरे किंवा लेस वगैरे लावण्याचा अंदाज येईल. तर सेंटरपासून 5 आणि उभा 4ला मी मार्किंग इथे करून घेतलेली आहे, कारण की गळा जरा डीप आहे त्यामुळे. ठीक आहे. आणि बघा मग ह्या पद्धतीने तिरका टक्स टाकून घेऊयात आपण आणि ह्या टक्सला नेहमी डबल टिप द्यायची, खाली व्यवस्थित लॉक करायचं, म्हणजे मग तो टक्स प्रॉपर टाकला जातो, फिनिशिंग वगैरे प्रॉपर सरळ येते. आणि बघा इकडच्या साईडला सुद्धा एकदम छान परफेक्ट असं खाली लॉक करून घेतलेलं आहे. तर फायनली दोन्ही साईडचे टक्स आपण टाकून घेतलेले आहे. बघा एकदम परफेक्टसुद्धा आलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर आता इथे आपण एक लेस लावून घेऊयात. तर लेस लावताना ज्या कलरची लेस असेल शक्यतो त्याच कलरचं तुम्ही इथे दोरा यूज करायचा, म्हणजे मग ब्लाऊजची फिनिशिंग वगैरे बिघडत नाही. तर बघा इथे मी न्यू स्टाईलची थोडीशी टिकली वर्कची लेस घेतलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात. मी इथे गोल्डन घेतली ही. तुम्ही साडीला मॅच होणारी किंवा कॉन्ट्रास्ट वगैरे किंवा गोल्डनसुद्धा यूज करू शकतात. ॲक्च्युली गोल्डनसुद्धा कुठल्याही साडीवर सहजच मॅच होते, त्यामुळे मग तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गोल्डनसुद्धा सहजच यूज करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर बघा मग ही व्यवस्थित मी ह्या पद्धतीने कडेकडेने ती लेस लावून घेते. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडंसं अंतर सोडूनसुद्धा लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट मग मी कडेकडेने लावलं, कारण की बघा जशी प्लेन आपली लेस असते सेम तशी लेस आहे आणि त्याला कडेकडेने टिकली आहे. सो मग छान कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे मग मी डायरेक्टच जोडूनच लावून घेत आहे. तर बघा इथपर्यंत लावलेली आहे, सेंटरपर्यंत. सेम त्याच पद्धतीने आता अर्धे उरलेले आहेत तर तिथे सुद्धा आपण तसेच लावून घेणार आहोत. हे बघा. तर बघा मग व्यवस्थित पुन्हा इथे आपल्याला फोल्ड करायचे आहे. तर लक्षात राहू दे मी कशा पद्धतीने लेस लावते, कारण बऱ्याचदा शेप नीट येतो, पण जर का लेस प्रॉपर लागली गेली नाही तर पुन्हा गळ्याचे शेप बिघडण्याचे चान्सेस असतात. सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक आपण इथे ही लेस लावून घ्यायची आहे. जिथे कानेकोपरे आहेत तर तिथे व्यवस्थित आठवणीने फोल्ड करायचं, डायरेक्ट सरळ सरळ लावायचं नाही. जर डायरेक्ट सरळ सरळ लावलं तर मग त्याचा आकारच चेंज होतो. सो तसं होऊ नये त्यासाठी मग अतिशय काळजीपूर्वक लेस लावायची. तर बघा आता ही ब्रॉड लेस आहे, त्यामुळे मग मी ह्या लेसला इथे डबल टिप देऊन घेते. तर तुम्ही सुद्धा शक्यतो तुमची लेस जाड असो किंवा बारीक असो तर डबल टिप देत चला, म्हणजे लेसवरती तरंगत नाही, फिनिशिंग छान येते, प्रॉपर ती पॅकसुद्धा लागली जाते आणि ब्लाऊजला डिझाईनला लुकसुद्धा खूप छान येतं. तर त्यामुळे मग आठवणीने 2 मिनिट एक्स्ट्रा लागले तरी चालेल, पण शक्यतो डबल टिप देऊन घ्यायची आहे. तर बघा परफेक्ट असे आता ही लेस आपण इथे लावून घेतलेली आहे. तर मी ते बघू शकतात खूप सुंदर असा गळ्याला लुकसुद्धा आलेला आहे. ठीक आहे. बघा आता त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला गोल्डन इथे रेडीमेड नॉट घ्यायची आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ब्लाऊजच्या कपड्याची सुद्धा इथे नॉट तयार करू शकतात, पण मी इथे रेडीमेड गोल्डनच घेते, कारण की खूप मोठी इथे लागणार आहे. आणि बघा सेफ्टी पिनमध्ये मग मी ती ओवून घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने बघा वरून टाकली. त्यानंतर मग काय करायचं आहे, आता वरून टाकल्यानंतर बघा मग ह्या पद्धतीने एकाड एक आपल्याला ती ओवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात एक एक सोडत सोडत मी ती ओवून घेतलेली आहे बघा, एका साईडचं आणि दुसऱ्या साईडचं मग आपण नंतर ओवून घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा इथपर्यंत झालेले आहे. आता सेफ्टी पिन काय करते मी, जी काही दुसरी नॉट आहे ना तर त्याला लावून घेते. तर ती अंदाजे आता किती पाहिजे नाही तेवढं मी बघते आणि तेवढी कट करून घेतलेली आहे. ठीक आहे. तर बघा तिथे सुद्धा सेफ्टी पण मग मी लावून घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने मग बघा इकडनं आपल्याला आता ती इकडे जे एक एक सोडलेलं होतं ना तर त्यामध्ये ओवून घ्यायची आहे. एकदा इकडनं त्यानंतर एकदा इकडनं
असं व्यवस्थित आठवणीने व्यवस्थित एकसारखं टाकून घ्यायचं आहे। तर बघा अशी झिगझॅगमध्ये आपण ही तयार करून घेतलेली आहे बघा। तर ही सुद्धा खूप लेटेस्ट ट्रेंडिंग अशी न्यू डिझाईन आहे झिगझॅग टाईपमध्ये नॉटची, हे बघा। ठीक आहे, आता ही ओवून घेतल्यानंतर खाली आपल्याला किती पाहिजे आहे त्यानुसार मग आपण ती जी काही नॉट आहे तर ती खाली सोडून द्यायची आहे। तुम्हाला किती टाईट लूज पाहिजे ॲक्च्युली ब्लाऊज घातल्यानंतरच कळतं की किती लूज किंवा किती टाईट पाहिजे, त्यामुळे मग खाली थोडंसं एक्स्ट्राचंच ठेवायचं आहे। तर बघा मग मी उरलेलं ते एक्स्ट्राचं कट करून घेतलं आणि इथे बघा सिंपल असे त्रिकोणी लटकनसुद्धा तुम्ही करू शकतात फॅब्रिकपासून किंवा रेडीमेडसुद्धा लावू शकतात। तर बघा मी इथे गोल्डन आणि थोडंसं एकदम बॉटल ग्रीन म्हणजे जसं साडीमध्ये थोडासा कलर होता तर ज्या कलरचे मला भेटले तर त्या कलरचे मग मी इथे घेतलेले आहे लावण्यासाठी। तर बघा मग मी इथे ते नॉटला ती लटकन लावून सुद्धा घेतली आणि ती नॉट तुम्हाला बांधून सुद्धा दाखवली। तर तुम्ही खाली अजून लूज सोडू शकता तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं, मी फक्त तुम्हाला थोडीशी आयडिया दिलेली आहे। ठीक आहे, तर बघा फायनली आपला हा बोटनेकमध्ये झिगझॅग जी काही नॉट लावून आपण डिझाईन बनवतो तर अशा नवीन पॅटर्नमध्ये खूप सुंदर अशी ही आपण आजची ब्लाऊजची डिझाईन तयार केलेली आहे। तर नक्कीच या ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजला आणि साडीला खूप सुंदर असं लूक येणार आहे आणि जर सध्या झिगझॅग पॅटर्नमधल्या ह्या डिझाईनचा तर खूप ट्रेंड चालू आहे, सो तुम्हीसुद्धा नक्की अशी डिझाईन बनवून बघा, म्हणजे तुम्हालासुद्धा तुमच्या ब्लाऊजला तुमच्या साडीला अजूनच सुंदर असं नक्कीच लूक येईल। तर बघा ही जी काही डिझाईन आहे तर मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्ससहित सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी डिझाईन सहज बनवता येईल। तर याचं म्हणजे ही जी काही डिझाईन आहे तर त्याचा गळ्याचा शेपसुद्धा खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग आहे। तर कॅनव्हास पेपर वगैरे कसा कट वगैरे करायचा आणि बिना अस्तरचा एकदम कमीत कमी टाईममध्ये कॅनव्हास गळा कसा करायचा तर हे नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल। आज मी ते तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, म्हणजे कॅनव्हास गळा बनवणंसुद्धा तुम्हाला एकदम सोपं जाईल। ठीक आहे, तर अशी डिझाईन नक्की ट्राय करा। जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा। तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ओके, थँक्यू।